सर्वात मेन आहे आपलं लाईफस्टाईल, ज्याच्यामध्ये आपलं खूप रात्रीपर्यंत जागणे, उशिरा उठणे, त्याच्यानंतर टॉयलेटमध्ये जाऊन कमोडवर बसताना मोबाईल घेऊन बसणे, खूप लाँग वेळपर्यंत कमोडवर बसणे, हा सुद्धा एक मूळव्याधीचं कारण आहे. अच्छा, ओके. जे आजकाल आजकाल खूप नवीन कॉमन आहे. मुलं करतात. नवीन मुलं सर्वात आधी उठल्यानंतर मोबाईल टॉयलेटमध्ये घेऊन अर्धा तास बसतात. दिस इज वन ऑफ द मेन कॉज फॉर पाईल्स ऑल्सो. दुसरं असं आहे की गर्भावस्थेमध्ये गर्भाशयाचं वजन वाढणे, त्याच्यानंतर शरीरामध्ये हार्मोन्स लेवल वाढतात, त्याच्यामुळे पाईल्स होतो. ज्या महिलांना थायरॉईडचा आजार असतो, हायपोथायरॉइडिझम असतो, अशा महिलांमध्ये कॉन्स्टिपेशन होतं आणि त्याच्यामुळे मूळव्याधीची समस्या आणि फिशरची समस्या होते. आपल्या आहारामध्ये तिखट, मसालेदार आणि नॉनव्हेजचं सेवन जास्त प्रमाणात करणे. आज आपण एक बघतोय की एक ट्रेंड झाला आहे, वीकेंड पार्टीज. शनिवारी कोणीच लोक घरी जेवत नाहीत, वीकेंड बाहेर जातात आणि सॅटर्डे आणि संडे एन्जॉय करतात. आपण एन्जॉय करावं, मला त्यांच्या आनंदावरती विरजन घालायचं नाही आहे, पण आनंद उपभोगताना आपल्या शरीराकडे दुर्लक्ष होणार नाही, याकडे नक्की लक्ष द्यायला पाहिजे. खूप तिखट मसाला हे जे डाएट आपण घेतोय त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन होऊन पित्ताच्या समस्या उत्पन्न होतात आणि ब्लिडिंग आणि याशिवायच अल्सरेटिव्ह कोलायटिस सारख्या समस्या असतील. या सगळ्या कारणास्वरूप पाईल्सची समस्या तयार होते. मूळव्याधीचे आपण जर प्रकार बघितले तर 4 प्रकार असतात. पहिला प्रकार ज्यामध्ये फक्त रक्त पडतं, दुसरा ज्यामध्ये मोशन करताना मांस बाहेर येतं आणि ते आपोआप आतमध्ये जातं, तिसरा प्रकार असतो ज्यामध्ये मांस मोशन करताना बाहेर येतं आणि ते हाताने आतमध्ये ढकलावं लागतं, आणि चौथा प्रकार असतो ज्यामध्ये मोशन करताना जे आलेलं मांस असतं ते नेहमीसाठी बाहेर असतं. या चौथ्या स्टेजमध्ये पेशंटला खूप जास्त पेन आणि वेदना असतात. तर आपल्या या आजाराचं योग्य वेळी निदान करणे आणि ज्या कारणामुळे तो आजार झाला आहे त्याचं निदान परिवर्जन करणे, हे सर्वात मोठं ट्रीटमेंट आमच्या सेंटरमध्ये आम्ही करतो. आणि आपण दुसरा प्रश्न विचारला की आता मिनिमल इन्व्हेजिव्ह प्रोसिजर काय असतं, तर प्रत्येक मूळव्याधीच्या पेशंटला ऑपरेशनची आवश्यकता नसते आणि प्रत्येक पेशंट हा मूळव्याधीचा औषधाने बरा होतो असंही नाही. ओके. हे दोन्ही पॉईंट याच्यासाठी मी सांगतोय की सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर पेशंट आला तर त्याला आपण औषधाने बरं करू शकतो. यासाठी आमच्या अभ्युदय पाईल्स लेझर हॉस्पिटलमध्ये आम्ही काही रिसर्च किट बनवली आहे, ज्याच्यामध्ये काही टॅबलेट्स आहेत, पावडर आहेत, ग्रॅन्युल्स आहेत, पाण्यामध्ये टाकून शेक घेण्यासाठी काही औषधी आहेत आणि काही क्रीम्स आहेत लावण्यासाठी आम्ही देतो. तर ही संपूर्णतः सुरक्षित औषधी असतात, जे प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा सुरक्षित आहेत आणि आयुर्वेद औषधी असल्यामुळे याचा आपण वापर केला तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये याला बरं करू शकतो. त्यानंतर काही जे स्टेज आहे, 3rd आणि 4th स्टेज, याच्यामध्ये पेशंटला जर औषधाने आराम पडत नसेल तर आम्ही ॲडव्हान्स लेझर ट्रीटमेंट करतो, ज्यामध्ये कुठलाही कापाकापी किंवा कुठलाही चिरफाड नसते. जसं आपण मूळव्याधीची गोष्ट करू तर मूळव्याधीमध्ये आम्ही मूळव्याधीच्या मुळाशी लेझर ट्रीटमेंट करतो, ज्यांनी ते लेझरच्या किरणामुळे ते पाईल्सचे जे मस्से असतात ते वितळून जातात आणि ते तिथल्या ब्लड वेसल्स सील झाल्यामुळे परत होण्याची शक्यता फार कमी असते. यामध्ये कुठलाही घाव नसल्यामुळे पेशंटला वारंवार ड्रेसिंगला यायची गरज नसते. पेशंट हा आपला रुटीनवरती लवकरात लवकर जाऊ शकतो. सोबतच पेशंटला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये लवकरात लवकर ड्युटीवर जाता येतं, कारण पेनलेस प्रोसिजर असतं. आणि फिशुलामध्ये जर आपण पाहिलं तर फिशुलामध्ये वारंवार होणारा हा असा आजार असतो, ज्याला भगंदर आपल्या मराठीमध्ये असं म्हणतात. तर या आजारामध्ये आधी खूप मोठी लांब चिरा देऊन सर्जरी केली जायची, त्याच्यामुळे पेशीचं नियंत्रण, मांसपेशीचं नियंत्रण चाललं जायचं, पेशंटला मोशन आल्यानंतर कळायचं नाही. तर आता ॲडव्हान्स लेझर फिलॅक टेक्निकने काय झालं आहे की आपण लेझरच्या माध्यमातून फिशुलाची जी ट्रॅक्ट आहे ती पूर्ण लेझरनी ॲब्लेट करतो, त्यामुळे कुठलाही चिरा लागत नाही, कुठलाही कट लागत नाही. त्यामुळे मिनिमल इन्व्हेजिव्ह प्रोसिजर झाल्यामुळे पेशंट हा आपला सेम डे घरी जाऊ शकतो आणि त्याच्या रुटीनवर 1-2 दिवसामध्ये तो जॉईन करू शकतो. याचसोबत पायलोनेटल सायनसमध्ये सुद्धा अशीच प्रोसिजर आहे. यासाठी आधी फ्लॅप नावाची सर्जरी केली जायची, याच्यामध्ये पेशंटला 8 दिवस लेटूनच राहावं लागत होतं. अच्छा. आता लेझर हेमोडोप्लास्टी नावाची प्रोसिजर आहे, मिनिमल इन्व्हेजिव्ह. यामध्ये पेशंटला ओपीडी बेस्ड प्रोसिजर आहे, यामध्ये ॲडमिट पण व्हायची गरज नसते. 1 तासात पेशंट लोकल अनेस्थेशियामध्ये ट्रीटमेंट करून घरी जाऊ शकतो. सेम डे 1 तासामध्ये. तर अशा मिनिमल इन्व्हेजिव्ह प्रोसिजरमध्ये रुग्णांचा वेळ वाचतोय, रुग्णाला हॉस्पिटलमध्ये वारंवार जायची गरज नसते. सोबतच काय असतं की पेशंटचा मिनिमल इन्व्हेजिव्ह प्रोसिजर असल्यामुळे खूप मोठा घाव नसतो, कॉस्मेटिक व्ह्यू चांगला असतो. मोस्टली यंग पेशंट जे असतात त्यांना कॉस्मेटिकली प्रोसिजर हव्या असतात. तर या सगळ्या मिनिमल इन्व्हेजिव्ह प्रोसिजरमुळे रुग्णांना पाईल्स, फिशर, फिशुला, पायलोनेटल सायनस अशा सगळ्या पेशंटला खूप चांगला आराम होतो आहे. यासोबतच आमचं एक ध्येय असतं की पेशंटला कंप्लीट आराम द्यावा. म्हणजे ॲनाटॉमिकल डिफेक्ट जर आम्ही लेझरने ठीक करत असू तर आयुर्वेदाच्या माध्यमातून, आयुर्वेद किटच्या माध्यमातून आम्ही फिजिओलॉजिकल डिफेक्ट दूर करतो, जेणेकरून हा आजार परत होणार नाही, पूर्णपणे बरा होईल. यासाठी मी एक पुस्तक लिहिलं आहे, जे पूर्ण भारतभर आणि विदेशात खूप प्रसिद्ध झालं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे हिलिंग विथ प्रिसिजन, जे की आपल्या ॲमेझॉनवरती पण अवेलेबल आहे किंवा आमची वेबसाईट आहे ayurpailsindia.com, यावरती पण ते अवेलेबल आहे.
तर या पुस्तकामध्ये मी हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आपण पेशंटला आहाराच्या माध्यमातून प्लस फिजिओलॉजिकल आणि अॅनाटॉमिकल डिफेक्ट जर दूर केला तर नक्कीच पेशंटचे हे वारंवार होणारे जे आजार आहेत हे परत होणार नाहीत आणि डेफिनेटली या प्रोटोकॉलनुसार जर आपण चाललात तर आपल्याला पाईल्स, फिशर, फिश्युला किंवा पायरोन्युट्रल सायनस असतील या आजारापासून नक्कीच आपण बरे होऊ शकतो.